आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी आहे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दबंगगिरीची। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या मुंबईवरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचं राजभवनाच्या जवळ आंदोलन होणार होतं। जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र ठाण्यात पोलिसांनी त्यांना रोखलं। यावेळेला झालेल्या झटापटीमध्ये कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्का दिला आणि खालतीही पाडलं। दादागिरी करणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे। याच संदर्भात आम्ही राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांच्याशी फोनवरून बातचीत केली। त्यांनी काय म्हटलं पाहूया। मी पाहिलं आता आपल्या चॅनेलवरती, पोलीस शेवटी हे जनतेचे रक्षक आहेत। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम आपल्या पोलिसांना नेहमीच करावं लागतं। आणि असं आंदोलन असेल, निदर्शन असेल तर त्या ठिकाणी दंगा होणार नाही, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता नेहमीच आमची पोलीस घेत असतात। मग अशी कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांना त्यांना त्यांच्या अंगावर जाणं, त्यांना धक्का देऊन धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडणं आपण त्या क्लिपमध्ये पाहतोय, हे पूर्णपणे चुकीचं आहे। कायदा हातात घेण्याचा हा प्रकार आहे। त्यामुळं मी एवढंच म्हणेन की पोलिसांचं काम करतील, पोलिसांना त्यांचे अधिकार आहेत। त्यामुळे हे सगळे व्हिडिओ क्लिप वगैरे तपासून तिथले जे आमचे वरिष्ठ अधिकारी असतील ते निश्चितपणाने ह्याच्यावरती अशा पद्धतीनं वर्दीवर असणाऱ्या, राज्याच्या पोलीस दलाला दिलेल्या वर्दीवर असणाऱ्या पोलीस जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम करत असतात तेव्हा त्यांच्या अंगावर जाणं, त्यांना धक्काबुक्की करून खाली पाडणं म्हणजे हा कायदा हातात घेण्याचा एक प्रकार झालेला आहे। त्यामुळे आमचे अधिकारी ह्याची चौकशी करतील आणि निश्चितपणानं आमचे अधिकारी ते सगळं तपासून। बरं, मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांची ही मुजोरी पाहायला मिळते। त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणती कारवाई होणार का? हे बघा, जेव्हा ज्यांच्या नेतृत्वाखाली एखादा जमाव एकत्र येतो किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरनं जेव्हा जमाव एकत्र येतो तेव्हा त्या जमावाला शांत ठेवण्याची आणि सनदशीर मार्गानं, कायदेशीर मार्गानं आपली भावना व्यक्त करण्याची जबाबदारी जमाव एकत्र करणाऱ्या ज्यांनी केला असतो त्या नेत्याची असते। त्यामुळं त्यांची सुद्धा ही नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही ज्या लोकांना बोलवलं, तुमच्या नेतृत्वाखाली जे लोक एकत्र आले ते जर असं कायदा हातात घेत असतील तर त्यांची सुद्धा ही निश्चितपणानं त्यांची सुद्धा ही जबाबदारी आहे, त्यांचा सुद्धा याच्याशी संबंध दिसून येतोय। तिकडे शिंदे गटातले आणखीन एक आमदार उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। मी आता माजी मंत्री आदरणीय शंभूराज देसाईंचं पण याबद्दलचं मत ऐकलं आणि अगदी बरोबर आहे की ज्यावेळी आम्ही सगळे जे राजकारणामध्ये काम करणारे लोक असतो, एका कुठच्या आंदोलनासाठी किंवा कुठच्या हेतूसाठी लोक जमवतो, पण त्या लोकांना कंट्रोलमध्ये ठेवण्याची जबाबदारी देखील आपली असते। अहोरात्र जागून जे पोलीस आम्हाला संरक्षण देतात, जनतेला संरक्षण देतात, आम्ही त्याच्यामुळे ज्या सुखानं झोपतो, तर त्यांची देखील अशा आंदोलनामध्ये काळजी घेणं हे क्रमप्राप्त आहे आणि तशी काळजी घेतली गेली पाहिजे। आणि आपले कार्यकर्ते अशा पद्धतीनं जर पोलिसांवरच हात टाकणार असतील तर मग कशा पद्धतीनं लोक जमवणाऱ्या माणसांना देखील भविष्यातली भूमिका घेतली पाहिजे हे देखील लोक जमवणाऱ्या माणसांनी ठरवलं पाहिजे। कारण ज्यावेळी आज आम्ही बघितलं त्या क्लिपमध्ये देखील की गर्दी असते इथपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळी पोलीस काही इन्स्ट्रक्शन देतात त्याचं पालन करणं देखील त्या जमावाची जबाबदारी आहे। आणि जमाव जमल्यानंतर ज्याला आपण मॉब सायकोलॉजी म्हणतो, आमचं कोणीच काही करू शकत नाही अशी भावना ज्यावेळी वाढीस लागते त्यावेळी अशा पद्धतीचे प्रकार होतात। आणि म्हणून जे नेते अशा पद्धतीची गर्दी जमवतात त्यांचा देखील संयम असला पाहिजे आणि त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संयमी ठेवलं पाहिजे। आणि अशा पद्धतीची पोलिसांच्या बाबतीतली जर कृती झाली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि याच संदर्भात आपण अधिक बोलूयात। भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेत। अतुलजी, तुम्ही दृश्य पाहतात, राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी चांगलीच दंडेलगिरी केलेली आहे, तुमची काय प्रतिक्रिया, काय कारवाई झाली पाहिजे? राष्ट्रवादी काँग्रेसची ही जुनी संस्कृती आहे
महिलांवर अत्याचार करणे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना प्रोटेक्शन देणे, पोलिसांवर हात उगारणे, हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं वैशिष्ट्यच आहे ना. आणि त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे सत्ता गेल्यामुळे आणि सत्तेतली मलई त्यांच्या तोंडची गेल्यामुळे किती बेफाम झालेले आहेत, हाच त्याचा अर्थ आहे. खरं तर महामहिम राज्यपालांनी एक विधान केलं, त्याच्यावर त्यांनी स्वतः एकदा नव्हे आज दुसऱ्यांदा खुलासा दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यातले सर्व राजकीय पक्ष यांनी राज्यपालांच्या प्रतिक्रियेशी पूर्णपणे असहमती दर्शवली, त्यांचं विधान नाकारलं. असं असताना केवळ आणि केवळ वैफल्यग्रस्त हे झालेले लोक आहेत. पण मग आणि यांच्यावर त्याच्यामुळे काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? खरी कारवाई तर यांच्यावर, या कार्यकर्त्यांवर 307 लावलं गेलं पाहिजे. शासकीय कामामध्ये अडथळा आणणं हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे 353च्या बरोबर 307 सुद्धा हे लावलं गेलं पाहिजे. बरं. त्याशिवाय अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्तीला हा आळा बसणार नाही. हे जाणीवपूर्वक केलं गेलं. तुम्ही आणि सभागृहात हा आपण प्रश्न वैफल्य मांडाल? जास्त- आता अधिवेशन आहे लवकरच. 100% अधिवेशनामध्ये हा प्रश्न आम्ही उपस्थितच करू आणि खरं तर मुख्यमंत्र्यांना उद्याच पत्र लिहून या संदर्भातली मी मागणी पण करणार आहे. अतुलजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे आंदोलनाच्या दरम्यान काय झालं ही आपण दृश्य पाहतो. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य काही पोलीस कर्मचारी या कार्यकर्त्यांना रोखत होते, पण हे कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. कार्यकर्ते पोलिसांना रेटत होते आणि रेटतानाच त्यांनी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना खालती पाडलं आणि हे पोलीस कर्मचारी खालती पडल्यानंतर त्या कार्यकर्त्याने हात उंचावून किंवा एक प्रकारे आनंदही आपला व्यक्त केल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय. विक्रांत चव्हाण, काँग्रेसचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेत. विक्रांतजी, तुम्ही ही दृश्य पाहिलेत, तुमची काय प्रतिक्रिया? अशा प्रकारे पोलिसांना, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एवढी धक्काबुक्की? नाही, कसं आहे, एकीकडे आपण पुरोगामी महाराष्ट्राचा हवाला देतो, या ठिकाणी विचारवंतांचा महाराष्ट्र म्हणून हवाला देतो आणि पुरोगामी आणि विचारवंत हे नेहमी अहिंसेच्या मार्गाने महाराष्ट्राला पुढे नेत आहेत. एकीकडे राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्याच्याशी असहमती दर्शवताना आपण पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा या ठिकाणी राखली पाहिजे असं मला वाटतं. आणि माझ्या मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जे काही झालं त्याचंही समर्थन मी करत नाही, कारण का कायदा सुव्यवस्था महत्वाची आहे. अशा प्रकारे आंदोलन करणं हे जरी समर्थनार्थ असलं, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्यांच्या यांना धक्काबुक्की करणं याचं समर्थन मी करत नाही या ठिकाणी. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने ठाणेकर म्हणून, काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी समस्त जनतेची माफी मागतो. पण विक्रांतजी, म्हणजे मला प्रश्न असा पडला आहे की आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेसने, त्याच्यात नेतृत्व केलं जितेंद्र आव्हाडांनी, तुम्ही कशा करता माफी मागताय? राष्ट्रवादी काँग्रेस तर याच्याबद्दल काही बोलत नाही. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी माफी मागत जरी नसली किंवा राष्ट्रवादी बोलत नसली, परंतु मित्रपक्ष या नात्याने तुम्ही जेव्हा मला हा प्रश्न विचारता बरं. तेव्हा मला असं वाटतं ठाणेकरांकडून ही झालेली चूक आहे आणि त्या चुकीचं समर्थन तर करता येणार नाही. कुठलाही पक्ष असेल, त्यामध्ये राजकीय कार्यकर्ते असतील, इतर दुसऱ्याही विरोधी पक्षाचे जरी कार्यकर्ते असतील, कोणी अशा प्रकारे वागू नये मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ठाणेकर म्हणून साहजिकच आहे, त्या पोलिसांची माफी मागणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यांनी माफी मागावी की नाही तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारत, ही बाब समर्थनार्थ नाही, ही समर्थनीय नाहीये, ही बाब निंदनीय जरी मी म्हणू शकलो नाही, कारण का शेवटी मला काही माझ्या हे आहेत, अडचणी आहेत, पण झालेली बाब ही अयोग्य आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे ही बाब अयोग्य आहे. जनतेवरचा विश्वास एकीकडे राज्यपालांवरनं उठत असताना आपल्यावरचा पण विश्वास उठू नये, हीच माझी भावना आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी जे काही करावं ते अहिंसेच्या मार्गाने करावं, कारण का शरद पवारांचा पक्ष आहे, तो पवार साहेबांचा पक्ष आहे. पवार साहेब जेव्हा ह्या गोष्टीचा, पवार साहेब सुद्धा या गोष्टीचं समर्थन करणार नाही. बरं विक्रांतजी, तुम्ही जो मनाचा मोठेपणा दाखवलात तसाच मनाचा मोठेपणा ठाण्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किंवा स्वतः जितेंद्र आव्हाड दाखवतील अशी आपण अपेक्षा करूयात. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.
आणि काही वेळापूर्वी आम्ही भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. नाही, नेत्याचं काम, नेता या शब्दाचा अर्थच आहे की ज्यांचं आपण नेतृत्व करतो त्यांची वागण्याची, त्यांची कृती, त्यांचं आचरण हे समाज विघातक नसावं. बरोबर. आता दुर्दैवाने जर तुम्ही कागदावरचे नेते असाल तर मग कार्यकर्ते तुमचं ऐकणार नाही, किंवा स्वार्थाने एकत्रित झाले असाल तर हे नेते नाही, गँगस्टार होत असतं. आणि म्हणून याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता असते. रस्सी जल गई पण बल नहीं गया. सत्ता गेली पण मस्ती गेली नाही, अहंकार गेला नाही, उन्माद गेला नाही, हा त्याचा अर्थ आहे. पण एक खरं आहे की देवेंद्रजी व एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये हे जे राजकीय दहशत, राजकीय आतंक, किंवा काही पक्षाचे नेते म्हणतात की आमची पार्टी गुंडांची पार्टी आहे, या सर्वांना योग्य दिशा दाखवून यांना जनतेची सेवा करणारी पार्टी बनवण्याचं काम हे आमचे नेते दोन करतील. पैशाची मस्ती असते, भ्रष्टाचाराचा पैसा रक्तामध्ये असेल तर अशी मस्ती अंगात येत असते. पण ही मस्ती उतरवण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात आता देशभर सुरू झालं आहे. विनाश काले विपरीत बुद्धी असं ट्विट करणं याचा अर्थ या अमृत महोत्सवी वर्षात अरे तुमच्या सेवेसाठी, तुमच्या रक्षणासाठी, कायदा सुव्यवस्थेसाठी, शांततेसाठी जे पोलीस कष्ट करतात, परिश्रम करतात, त्यांना मारहाण करायची, धक्का द्यायची, खाली पाडायचं आणि वरतून बेशरमपणे ट्विट करायचं. आणि याच सगळ्या विषयावरती आम्ही स्वतः जितेंद्र आव्हाड यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर आज राऊत यांना विशेष कोर्टात हजर करण्यात आलं. सुनावणीच्या दरम्यान ईडीच्या वकिलांनी 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली, मात्र राऊत यांच्या वकिलांनी 8 दिवसांपेक्षा कमी कोठडी द्यावी असा आग्रह धरला. यानंतर न्यायालयानं राऊत यांना 3 दिवसांची कोठडी सुनावली. वैद्यकीय कारणास्तव रात्री 10:30 नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही अशी हमी ईडीनं दिली. राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं देण्याची मुभा सुद्धा न्यायालयानं दिली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयानं 3 दिवसांची कोठडी सुनावली. या प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा दावा सुद्धा ईडीकडून कोर्टात करण्यात आला होता. या सर्व व्यवहाराच्या प्रकरणात बँकेमार्फत ते करण्यात आल्याचा युक्तिवाद संजय राऊत यांच्या वकिलांनी केला. पाहुयात याच विषयातला एक खास रिपोर्ट. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर सोमवारी कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळेला कोर्टात दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद करताना पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. तसंच त्या गैरव्यवहारातील काही रक्कम संजय राऊतांना मिळाल्याचा दावा ईडीच्या वकिलांनी केला. प्रवीण राऊत हे पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाचं काम पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यापैकी 1,06,44,000 रुपये संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात वळते करण्यात आलेले होते. त्याच पैशातून राऊतांनी दादरमध्ये घर आणि अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा ईडीच्या वकिलांनी आरोप केला. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंटमॅन असून किहीममधल्या जमीन विक्रेत्यांचे काही मालमत्तांविषयी आपल्याकडे जबाब असल्याचा दावा ईडीच्या वकिलांनी केलाय. तसंच या प्रकरणातल्या पुराव्यांची छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही ईडीकडून करण्यात आलाय. तुम्हाला चौकशी करायला कोणी मना केलं होतं, पण ज्या पद्धतीनं तुम्ही ही कारवाई करताय, या सगळ्या संस्थांचा वापर करताय, तेच मुळात लोकशाहीच्या मुळावर घाव घालणार आहे. संजय राऊत यांच्या वकिलांनी ईडीचे आरोप खोडून काढलेत. संजय राऊत यांच्या वतीनं अशोक मुंदर्गी यांनी युक्तिवाद केला. संजय राऊत यांना राजकीय हेतूनं अटक करण्यात आलेली असल्याचं मुंदर्गी यांनी सांगितलं. पत्राचाळ प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रवीण राऊत यांना अटक करून अनेक महिने झाले असून या कालावधीत कारवाई का केली नाही असा सवाल मुंदर्गी यांनी केला. वर्षा राऊत यांना जे पैसे मिळाले ते पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेले होते. गैरव्यवहाराचे पैसे असते
तर ते बँक खात्यात जमा केले असते का, असा सवालही राऊतांच्या वकिलांनी केला. दादरमधील घर आणि जमीन खरेदी करण्यासाठी कायदेशीररित्या रक्कम चुकती केल्याचं मुंदर्गी यांनी सांगितलं. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कोर्टानं संजय राऊतांना 3 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई आहे, ही पॉलिटिकल आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना कुठेतरी कमजोर करायचं आहे म्हणून संजय राऊतांना आत टाकून त्यांची शक्ती ताकद उद्धवजींची कमी करायची आहे. परंतु आशाने आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये संजय राऊत होईल आणि शिवसेना मजबूत परत एकदा या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल. संजय राऊत हे निर्दोष असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलेला आहे. मात्र ईडीनं कोर्टात संजय राऊतांवर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे आगामी काळात ईडीच्या तपासात नवीन माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरातून ईडीनं 11 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली. त्यापैकी 10 लाख रुपयांची रोकड असलेल्या पाकिटावर एकनाथ शिंदे अयोध्या दौरा असा उल्लेख असल्याचं आढळलं. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय. ती 11 लाखांची रोकड कुणाची? संजय राऊतांच्या घरात सापडली रोकड. रकमेवरील त्या उल्लेखामुळे चर्चा. ईडीकडून ती रक्कम जप्त. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीनं अटक केली आहे. त्यापूर्वी ईडीच्या पथकानं छापा मारून राऊतांच्या घरातून 11 लाखांची रोकड सुद्धा जप्त केली. मात्र त्या रकमेवरून आता नव्या चर्चेला तोंड फुटलंय. ईडीने संजय राऊत यांच्या घरातून जप्त केलेल्या 11 लाखांच्या रकमेपैकी 10 लाख रुपयांची रोकड असलेल्या पाकिटावर एकनाथ शिंदे अयोध्या दौरा असा उल्लेख असल्याचा आढळून आलाय. त्यामुळेच या रकमेशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काही संबंध आहे का, याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. खरं तर जून महिन्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. विशेष म्हणजे त्या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि संजय राऊतही सहभागी झाले. त्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या घरात सापडलेल्या 10 लाखांच्या रकमेला महत्त्व प्राप्त झालंय. दरम्यान संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी या रकमेविषयी खुलासाही केलाय. ही जी कॅश सापडली त्याच्यावरती ज्यांनी ताबा घेतला त्यावेळी लिहिलं होतं त्या कॅशवरती अयोध्या आणि एकनाथ शिंदे, म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळी अयोध्याला हे लोक गेले त्याही कॉन्ट्रीब्युशन होतं. हे जे पैसे आहे आणि ते पार्टीचे पक्षाचे पैसे ते पार्टीला जमा होणार होते. संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या 10 लाखांच्या रकमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख आढळून आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला आता उधाण आलंय. आम्ही अयोध्येला तर जात होतो ना, गेलोच होतो ना. अयोध्या आमचा एक श्रद्धेचा विषय आहे, भावनेचा विषय आहे. पैशांच्या बदलावरती तुमचं नाव आहे एकनाथ शिंदे आणि माहित नाही त्याची. अयोध्या कल्पना आता ते माहित नाही, त्याची माहिती घ्यायला. रविवारी ईडीच्या पथकानं संजय राऊतांच्या निवासस्थानी छापा घातला. तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं संजय राऊतांना अटक केली. त्यांच्या घरातून काही कागदपत्र ईडीनं सोबत सुद्धा नेली आहेत. मात्र ती कागदपत्र काहीच कामाची नसल्याचा दावा सुनील राऊतांनी केलाय. त्यामुळे राऊतांच्या घरात सापडलेल्या रकमेमुळे आता नवी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भक्कमपणे सरकारची बाजू सांभाळली होती. पण आता राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या टार्गेटवर आले. शिवसेना नेते संजय राऊतांच्या अटकेमुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. दुसरं महायुद्ध जेव्हा पेटलेलं होतं त्यावेळेला हिटलर जोरात होता. तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली आहे की विरोधात जर का कोण बोललं तर त्याला वाटेल ते करून अडकवायचंच
आणि तो बऱ्या बोलाने म्हणजे दमदाटी आणि लोभ दाखवून जर का शरण आला नाही तर त्याला अडकवून टाकायचं. ठीक आहे, न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहेच. घृणा वाटायला लागलेली या राजकारण्यांची एक दिलदारपणा पाहिजे. रविवारी ईडीच्या पथकानं संजय राऊतांच्या घरी छापा मारून 8 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली. एकीकडे संजय राऊतांच्या अटकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या टार्गेटवर आली आहे. उद्धव ठाकरेंनी भाजप नेतृत्वावर शरसंधान साधलं. आणि आजचं जे राजकारण चाललेलं ते अत्यंत निर्गुण आणि घृणास्पद आहे. संजय राऊत बद्दल मला नक्कीच अभिमान आहे आणि नुसतं बळ आज तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही जर का इतरांना संपवण्याच्या मागे लागणार असाल तर दिवस हे सर्वदा सारखे नसतात. दिवस हे फिरतात. मरण आलं तरी परवा नाही, पण मी शरण जाणार नाही. संजय राऊतांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापलं असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मला असं वाटतं की कुठली एजन्सी कारवाई करताना त्यांच्याकडे जे काही पुरावे असतात त्याच्या आधारावर कारवाई करते. एजन्सीने कारवाई केली आहे. आता याच्यात कोर्टात जे काही आहे ते कोर्ट ठरवेल. त्यामुळे याच्यावर मला यापेक्षा जास्त बोलायचं नाही. संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. 2.5 वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राऊतांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच ठाकरे सरकारच्या काळात विरोधकांचा राजकीय हल्ला परतवून लावण्याची जबाबदारी राऊतांनी पार पाडली होती. तेव्हापासूनच संजय राऊत विरोधकांच्या टार्गेटवर होते. आता राऊतांच्या अटकेमुळे राजकारण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुपीतल्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर थेट त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांशी बातचीत केली. संकटकाळात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना पक्ष तुमच्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या आई आणि पत्नी वर्षा राऊत यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी बातचीत केली. संपूर्ण शिवसेना परिवार आणि ठाकरे कुटुंब संजय राऊत यांच्यासोबत उभा असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला. तिकडे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंगा बंद झाला अशा शब्दात सणसणीत टोला लगावला. तर संजय राऊत यांचे बंधू आणि कामदार सुनील राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांना ईडीकडून अटक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला टोला. भर सभेत मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. नाव न घेता राऊतांवर टोलेबाजी. औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी भोंगा नीट करा रे असं सांगताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. यावेळी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी अशी सूचना करताना एक भोंगा तिकडे आत गेला असा टोला लगावला. यानंतर त्यांनी उपस्थितांना आवाज येतोय का अशी विचारणा देखील केली. उपस्थितांनी होकार देताच अरे आता येणारच ना, 8 वाजताचा भोंगा बंद झाला आहे असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी लगावला. आता येणारच नाही, 8 वाजताचा भोंगा बंद झालाय. तर संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. सध्या राज्यात केंद्र विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात चाललेलं राजकारण आता पुढे कोणत्या वळणावर जाऊन ठेपतं हे तर येणारा काळच ठरवेल. अरे आता येणारच नाही, 8 वाजताचा भोंगा बंद झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण मुळात ज्या विषयावरून संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली
तो विषय पत्राचाळीचा. मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणावरूनच राजकारणात तापलंय. कारण संजय राऊत यांना ईडीनं कोठडीत जाण्याची वेळ आली. तिकडे पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणावरून राजकारण पेटलेलं असताना पत्राचाळीतील बेघर झालेल्या रहिवाशांनी मात्र असं म्हटलं की आम्हाला या सगळ्याचं काहीच सोयर सुतक नाही. पाहूयात एक खास रिपोर्ट. गेल्या एक तपाहून अधिक काळ पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेली मी दुर्दैवी पत्राचाळ. खरं तर माझा पुनर्विकास होईल आणि इथे राहणाऱ्या माझ्या चाळकऱ्यांना पुनर्विकासामध्ये फ्लॅट मिळतील अशी माझी धारणा होती. पण घडलं काही वेगळंच. बिल्डर आणि राजकारण्यांच्या कथित साट्यालोट्यामुळे गेल्या 14 वर्षांपासून माझा पुनर्विकास रखडलाय. आम्हाला काय नको, आम्हाला आमचा रूम द्या. ही शांताबाई सोनावणे माझ्या या दुर्दशेची साक्षीदार आहे. वयाच्या 13व्या वर्षी शांताबाई लग्न करून या पत्राचाळीत नांदायला आली. तिची उभी हयात माझ्या डोळ्यांसमोर गेली आहे. वय माझं 13 वर्ष होतं. लग्न झाल्यावर त्याच वर्षी मी इथं आले. पण आज त्या माणसांनी घराचं बेघर करून त्यांना काय मिळलं आम्हाला घरातून काढून. या नरेश सोनावणेची कहाणी तर मन सुन्न करणारी आहे. त्यांचं 8 जणांचं कुटुंब. एकीकडे चाळीचा पुनर्विकास रखडला आणि दुसरीकडे विकासकाने घर भाडं देणं सुद्धा बंद केलं. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न नरेशला पडला आणि त्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं. त्यावेळी मलाही जबर धक्का बसला. मग घरालाच कंटाळून, तर एवढी फॅमिली मोठी आहे, पैसे आणणार कुठून, हे करणार कुठून, त्याच्यापेक्षा संपलेलं बरं एकदा की घर काय होणार नाही. आम्हालाही तसंच वाटतं. आमची पिढी अशीच रोडवरच राहणार असं वाटायला लागलं. माझ्या पुनर्विकासात हक्काचं घर मिळेल अशी प्रत्येकाला आशा होती. पण आता त्यांच्या आशा मावळल्या. आता पोरं खाली खेळायला जातात तरी सुद्धा ते लोक म्हणतात रूम खाली करा, आवाज खूप असतो तुमचा. काय करायचं, आपलं स्वतःचं घर असतं तर असं बोलले नसते लोक की रूम खाली करा तुम्ही लोक. खरं तर मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेला असलेल्या 47 एकर क्षेत्रावर माझं जग होतं. तिथे एकेकाळी 772 कुटुंब गुण्या गोविंदानं राहायची. मात्र 2008 मध्ये म्हाडानं माझ्या पुनर्विकासाची योजना आखली. या पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी आणि इथले भाडेकरू रहिवासी यांच्यामध्ये करार झाला. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांनी म्हाडाची दिशाभूल करून या जागेच्या FSIची 9 विकासकांना परस्पर विक्री केल्याचा ईडीचा आरोप आहे. आणि ही विक्री साधारण 901 कोटी रुपयांना झाल्याचं ईडी म्हणतेय. ह्या सगळ्या व्यवहारातच माझा घात झाला आणि त्याचे परिणाम माझ्या या रहिवाशांना आजही भोगावे लागतात. पत्राचाळीवर बुलडोजर चालला तेव्हा सर्वात शेवटी ह्या पार्वतीबाईंना आपलं घर सोडलं आणि त्यांनी अख्खी एक रात्र रस्त्यावर काढली. नाही, माझी इच्छाच नव्हती जायची. अशी घरं आपल्याला कुठं भेटणार नाहीत. त्यामुळं मी लाचलाच हे केली आणि ते बॉर्डर आलं तर सगळं तोडलं तर माझं सगळं सामान तिच्यातच गेलं. मला ते दुःख वाटतं. मी सगळ्यांच्या लाचलाच हे केली. या भंडारीबाईंच्या मुलीचं इथे घर होतं, पण आता आपलं घर कधी मिळणार याच्याकडे त्यांच्या नजरा लागून राहिल्यात. एखाद्या काय एकदा इथं नवरा पण कामाला नाही, आज आपला फिरता या करताना बसता आणि तिला तिथं ते प्रायव्हेट मध्ये 10,000 मध्ये काय करणार. या अर्धा भाडा तो दीर भरतो आणि अर्धाही भरतात. काय करायचं, गाय गरिबाच्या पोटावर पाय की नाही. दामोदर कांबळेनं उभं आयुष्य इथे घालवलंय. जवळ असलेलं सोनं नाणं गहाण ठेवून त्यांनी या चाळीमध्ये घर घेतलं. पण चाळीचा पुनर्विकास त्यांच्यासाठी आता मृगजळ ठरलाय. 5 तोळं सोनं सोनार अजून अंधेरीत हाय असतो तो.
500 रुपयासाठी मी 5 तोळं सोनं तिथं मोडलेलं आहे आणि 50 रुपये म्हाडाला मी बांद्र्याला जाऊन भरून आले आणि 5 रुपयाच्या फॉर्ममध्ये ही रूम मला मिळालेली आहे. माझी 5 पोरं 5 बाजूला गेली. आज लाख रुपये आम्हाला भरावं लागतात भाडं. पैसे बी नाही. आज 8 वर्षे झालं. भाडं पण बंद, घर पण नाही. राहायचं कसं आणि जगायचं कसं? आम्ही ती विश्वसनीय खाली केली आणि हे आज आम्ही लागलो आम्हाला वनवासच लागला आमच्या मागं. खाली केल्यापासून वनवास. दामोदर कांबळे असो की शांताबाई सोनावणे, एकेकाळी माझ्या आधाराने इथे राहत असलेल्या 750 कुटुंबाची पुनर्विकासाच्या नावाखाली पुरती दैना झाली आहे. ही सगळी कुटुंब देशोधडीला लागली आहेत, कारण माझा त्यांना असणारा आधारच काढून घेण्यात आलाय. सध्या या सगळ्या प्रकाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे. बिल्डर आणि राजकारण्यांवरती कारवाईचा बडगा सुद्धा उगारला गेलाय. मात्र माझा रखडलेला पुनर्विकास आणि इथल्या रहिवाशांचं काय, त्याच्याकडे मात्र कोणाचंच लक्ष नाही. आणि सरकारला सुद्धा त्याचं काही सोयर सुतक नाही, कारण इथल्या राजकारण्यांना केवळ आपलीच पोळी भाजून घ्यायची आहे. मी पत्राचाळ बोलते. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातील प्रादेशिक पक्ष संपत चाललेत असं विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी केलंय. महाराष्ट्रात शिवसेना संपतेय, महाराष्ट्रात फक्त भाजपच राहणार असं विधानही नड्डा यांनी केलं. भाजपशी लढण्याची क्षमता आता कोणत्याही पक्षात नाही. भाजप सोडून अन्य सगळे राजकीय पक्ष संपतील असं विधान नड्डा यांनी केलं आणि त्यामुळे देशभरातल्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. बिहारच्या पाटणा इथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. नड्डा यांच्या या विधानाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेला संपूर्णच दाखवा असं खुलं आव्हान त्यांनी भाजपला दिलंय. हम राजनीति को समझें. आज भारतीय जनता पार्टी के विरोध में लड़ने वाला कोई राष्ट्रीय पार्टी ही नहीं रह गई, कोई राष्ट्रीय स्तर की पार्टी नहीं रह गई, कोई विचार की पार्टी नहीं. शिवसेना जो अब समाप्ति की ओर हो गई, वो भी परिवार की पार्टी है. एनसीपी परिवार की पार्टी है. और मैं कई बार कहता हूं कि कांग्रेस पार्टी भी अब भाई बहन की पार्टी रह गई, बाकी कुछ नहीं. और ये सब लोग रीजनल एस्पिरेशंस को उछालते चले गए और बाद में ये परिवार की पार्टियां बन गई. इसलिए भारतीय जनता पार्टी के लिए सबसे बड़ा चॅलेंज है वंशवाद के खिलाफ. हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे देशाला तिकडे ना आंदोलन ना निषेधाचे बॅनर. कोकणात शिवसेनेला राऊत यांचा विसर पडला की काय असा प्रश्न विचारावासा वाटतोय, कारण आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात संजय राऊत यांच्या संदर्भातला कोणताही उल्लेख आलाच नाही. आदित्य ठाकरे यांचं कोकणात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राऊत यांच्या अटकेच्या निषेधाचा मात्र विसर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत सहभागी झालेल्या सर्वच नेत्यांना पडला होता. राऊत यांचा भाषणात साधा उल्लेख सुद्धा कोणी केला नाही. ईडी कारवाईच्या विरोधात हल्लाबोलची संधी यामुळे शिवसेनेनं दवडली का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. कोकणातल्या बालेकिल्ल्यातले शिलेदार सोडून गेल्यानंतर कोकणात दाखल झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं कोकणात शिवसेनेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. पण त्याच वेळेला संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचा ना निषेध पाहायला मिळाला न एकही पोस्टर. एकीकडे संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर शिवसैनिक पेटून उठून या कारवाईला विरोध करतील असं वाटत होतं. काही जिल्ह्यात त्याला विरोध झालाही. मात्र आदित्य ठाकरे दौऱ्यावर असलेल्या कोकणात मात्र हे चित्र कुठेच दिसलं नाही. त्या उलट आदित्य ठाकरेंचा जय जयकार आणि मोठे हार घालून स्वागत असंच दृश्य सगळीकडे होतं. नाही म्हणायला भाजपच्या विरोधात घोषणाबाजी झाली खरी, मात्र संजय राऊत यांच्यावरच्या कारवाईचा मात्र कुठेही निषेध नोंदवला गेला नाही.
आदित्य ठाकरे यांनीही या दौऱ्यामध्ये त्यांचा सगळा रोख बंडखोर गटाकडे वळवल्याचं दिसलं. प्रत्येक सभेत ते गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला म्हणत त्यांचे वाभाडे काढत होते. तर महाराष्ट्रावर वाईट नजर भाजप ठेवत असल्याचं म्हणत भाजपचा समाचार घेतानाही ते पाहायला मिळाले. पण तेच महाराष्ट्रात चांगलं चाललेलं होतं म्हणून ही अशी लोक आपल्या राज्यपाल महोदयांपासून ही जी काही मंडळी आहे ना, जी आपल्या महाराष्ट्राला खाली पाडू इच्छिते, महाराष्ट्राला फोडू इच्छिते, महाराष्ट्राचे 5 तुकडे करू इच्छिते, ही मंडळी आपल्यामध्ये वाद निर्माण सुरू करते. खरं तर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला डिवचलं तर वाघासारखी पेटून शिवसेना उठत होती. जिल्ह्यातनं उठणारा आवाज ही शिवसेनेची ताकद होती. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेनेची राज्यभरात वाताहत झालेली आहे. अशा वेळेला शिवसेना आणि ठाकरेंवरील प्रत्येक वार अंगावर घेणाऱ्या संजय राऊतांवरच्या अटकेच्या कारवाईचा राजकीय फायदा घेत शिवसेनेत नवी ऊर्जा भरण्याची संधी आदित्य ठाकरेंना होती. पण कोकणमधल्या सभेत तरी आदित्य ठाकरेंनी ही संधी गमावल्याचं पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा आदित्य ठाकरे शिवसैनिकांना एकत्र करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. त्याच्या दौऱ्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांच्यावरती कारवाई सुरू आहे आणि या कारवाईचे पडसाद मात्र या दौऱ्यात कुठेही पाहायला मिळाले नाही. ना निषेधाचं पोस्टर, ना या ठिकाणी निषेधाच्या घोषणा, आणि त्यामुळे हा दौरा पूर्णपणे आदित्य ठाकरे यांनी कॅच केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेना सर्वसमावेशक म्हणायची की केवळ ठाकरे घराण्यापुरतीच मर्यादित आहे म्हणायची, असा प्रश्न जनसामान्य विचारताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळके, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग. तिकडे संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर भाजपकडून टीकेचा मारा अधिक तिखट झालाय. आमदार राम कदम आणि नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत, अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिजवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्ष असाच सुरू राहणार असं दिसतंय. अनिल परब यांचा फोटो, इट्स टाइम हे शब्द आणि गाण्यातील तेरी कमी है आजा हा आवाज आगामी काळात काय घडणार याचं जणू भाकीतच नितेश राणे यांनी वर्तवलंय. संजय राऊतांच्या नंतर आता अनिल परब यांची वेळ येणार असल्याचं नितेश राणे यांनी सूचित केलंय. तर दुसरीकडे आमदार राम कदम यांनी शरद पवारांसोबतचे 3 फोटो ट्विट केलेत. त्यामध्ये संजय राऊत, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा हात शरद पवारांनी हातात घेतलाय. त्याला कॅप्शन सुचवा असा चिमटा राम कदमांनी काढलाय. शरद पवारांनी ज्यांचा हात हातात घेतला त्या नेत्यांना ईडीनं अटक केली आहे. याकडे राम कदम यांनी आता लक्ष वेधलंय. इतक्यावरच राम कदम थांबलेले नाहीत, तर त्यांनी संजय राऊतांना काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच्या मैत्रीवरून टोला सुद्धा लगावलाय. जो जसं करेल त्याला तसंच भरावं लागेल. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून शिवसेना नेत्यांनी आपलं हिंदुत्व सोडलं, त्यांच्यातलं एक तरी आलं का यांच्या साथीला? कुणी आलं नाही. भगवा गमछा अटकेपूर्वी शिवसेना नेत्यांना आठवला. संजय राऊतांवर टीका करण्यासाठी राम कदमांनी अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता सुद्धा ऐकवली. अटलजींची एक सुंदर कविता, उखाड़ दिया म्हणणाऱ्यांसाठी. चिंगारी का खेल बड़ा बुरा होता है, औरों के घर में आग लगाने का सपना खुद के घर में खरा होता है. संजय राउत को आखिर हिसाब देना पड़ेगा. 1200 करोड़ का पत्राचार घोटाला हो, वसई नायगांव में जो यूनिटेड PSCL बिल्डर का घोटाला हो, माफियागिरी हो, लोगों को धमकियां देना, जेल में डालना, जिस प्रकार से एनडीए सरकार ने महाराष्ट्र में भ्रष्टाचार का आतंक फैलाया था, अब संजय राउत को अपने भ्रष्टाचार का, माफियागिरी का, दादागिरी का हिसाब देना पड़ेगा. राम कदम यांचे ट्विट आणि टीकेचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतला. राज ठाकरेंनी ठाण्यातल्या उत्तर सभेत
शरद पवार ज्यांचं कौतुक करतात त्यांची काय अवस्था होते यावर मार्मिक टिप्पणी केली होती की पवार साहेब खुश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज पवार साहेब संजय राऊतवरती खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणार पण नाही. 2019 पासून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आता भाजपच्या साथीला शिंदे गट सुद्धा आलाय. त्यातच राज्यामध्ये पुन्हा सत्तांतर घडवण्यात भाजपला यश आलंय. त्यामुळे ट्विट असो किंवा टीका या माध्यमातून भाजपकडून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला जातोय. एकंदरीतच सुरू असलेला हा राजकीय संघर्ष आणखी भीषण होत जाणार इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिंदे आणि ठाकरे गटातल्या संघर्षाची हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबनराव थोरात यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात एक विधान केलं आहे आणि त्यामुळे आता एक नवीन संघर्ष सुरू होणार असं दिसतंय. शिंदे गटात गेलेल्या गद्दारांच्या गाड्या फोडा असा इशारा बबनराव थोरात यांनी दिला, तर त्याला शिंदे गटात गेलेल्या संतोष बांगर यांनी प्रतिआव्हान दिलंय. गाडी फोडणं तर सोडा, पण साधं माझ्या गाडीच्या चाकाला तरी हात लावून दाखवा, मग मी आमदारकीचा राजीनामा देईन असं संतोष बांगर म्हणाले. ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या गद्दारांच्या गाड्या ज्या गावामध्ये येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते मातोश्रीमध्ये आता आपल्याला कामाला लागायचंय. या भामट्यांना आता ठेचायचंय. यांनी सांगितलंय की माझी गाडी फोडू, हेमंत पाटलाची गाडी फोडू. अहो, आमच्या गाड्या तुम्ही काय, आमच्या गाड्या तुमच्या घराच्या पुढे आणून उभ्या करतो. आमच्या गाड्याला जर नुसतं टच जर करून दाखवलं तर हा संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. संजय राऊत यांना ईडीनं 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. राऊत यांच्या अटकेनंतर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी घणाघाती टीका केली. संजय राऊत भोंगा नव्हे तर राज्याला लागलेली किरकिर असल्याचं त्यांनी म्हटलंय. आदित्य ठाकरे यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे यांची नक्कल न करता तळागाळात जाऊन शिवसेना बांधावी आणि मग ठाकरी शैलीत बोलावं असा सल्लाही त्यांनी दिला. आपल्यासोबत सांगोल्याचे आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील आहेत. संजय राऊत यांना अटक झालेली आहे आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. स्वतः आदित्य ठाकरेसुद्धा ठाकरी शैलीत टीका करत आहेत. काय वाटतं नक्की? त्यांच्या अटकेनंतर आता हा महाराष्ट्र सकाळची वेळ जरा शांत राहील. दररोज सकाळी मीडिया पुढं जाऊन बराबर हातवारं करून भडक विधानं करणं, राजकारण पेटतं ठेवणं, पक्षासारखं भडकतं वारं कसं राहील ही भावना या महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी कधी नव्हती. आणि तो उद्योग संजय राऊत दररोज सकाळी करत होते. त्यापासून आपल्या राज्याची आता सुटका झाली. राज्य सकाळ आता निवांत आणि शांतपणानं आमची सगळी खेड्यापाड्यापासूनची माणसं जगतील, आनंदानं राहतील असं मला वाटतं. आणि अशी कुठल्याही नेत्याची भाषा किंवा त्यांचे हातवारे, त्यांचे हावभाव हे नक्कल करून हे जुळत नसतं. राजकारण हे मूळच नैसर्गिक असावं लागतं. ठाकरे भाषा ना उद्धव साहेबांच्या तोंडी शोभती ना आदित्य साहेबांच्या तोंडी शोभती. ती हिंदू हृदय सम्राटांची भाषा आहे. ती आबाधित तिथंच ठेवावी, ती तशी राहू द्यावी. यांनी यांच्या भाषेत बोलावं. आणि तुम्ही जो विषय मांडला की महाराष्ट्र शिवसैनिक मैदानात उतरला, चला आता आपण सगळ्या सांगोल तालुक्यात फिरू. कुठं मैदान? पंढरपूरला आहे मैदान, सोलापूरला गेला आहे मैदान.
कसलं मैदान 7-8 टी व्हीवर बातम्या मुंबईच्या दाखवायच्या, भडकलं जळलं पेटलं महाराष्ट्र भडकला पेटला. काय नाही, महाराष्ट्र शांत आहे. एवढा मोठा नाही ती संजय राऊत राज्य पेटणे एवढा. सांगोल्याहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. क्लास 1 आणि क्लास 2 साठी एकच पूर्व परीक्षा अशा प्रकारचा निर्णय झाला आहे. ग्रुप B आणि C साठी एकच पूर्व परीक्षा अशाही प्रकारचा निर्णय झाला आहे. MPSCची मुख्य परीक्षा वेगवेगळी होणार आहे. 2023 पासून हा बदल लागू होणार आहे. आपण काही मुद्द्यांवर नजर टाकूयात याच संदर्भातल्या. क्लास 1 आणि क्लास 2 साठी एकच पूर्व परीक्षा असेल. आता 2 पूर्व परीक्षा होणार आहेत. सर्व मुख्य परीक्षा स्वतंत्र होतील. राजपत्रित गट अ आणि ब लेखी परीक्षा होईल. अराजपत्रित गट ब आणि क याला वैकल्पिक अशा प्रकारची ती परीक्षा असेल. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 70% गुण गरजेचे आहेत. शारीरिक चाचणीमध्ये हे 70% गुण आवश्यक आहेत. 2023 पासून हा बदल लागू होणार आहे. जर गट क आणि गट ब पूर्व परीक्षा एकत्र घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या संधी कमी होतील अशी एक विद्यार्थ्यांची भावना आहे. त्यामुळं की विद्यार्थ्याचं हित जर लक्षात घेता विद्यार्थ्यांची प्रथम अशी मागणी होती की सर्व परीक्षा ही वेगवेगळ्या करण्यात याव्यात. कारण का एक परीक्षामध्ये जर विद्यार्थ्यांना नाही बसू शकला किंवा त्याला देता आली नाही तर त्याला दुसऱ्या परीक्षेचा चान्स मिळू शकतो किंवा संधी मिळू शकते. ही एक विद्यार्थ्यांमध्ये भावना असते. कुठला ना एखादा विद्यार्थी कुठल्या तरी कारणावस्तू त्या परीक्षेला गैरहजर राहिला त्याला पूर्ण त्याचं वर्ष वाया जाऊ शकतं. आणि आता क्रीडा जगतातल्या काही बातम्या. स्क्वॅश या खेळामध्ये दमदार कामगिरी करत भारताच्या अनुभवी खेळाडू सौरव घोषालनं उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केलं आहे. सौरवनं स्कॉटलंडच्या ग्रीग लोबान याचा 3-1 असा पराभव केला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. तिकडे कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या पदकांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. जुडो स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुशीला देवीनं रौप्य पदक मिळवलंय. दक्षिण आफ्रिकेच्या मायकेला व्हाईटबूटचा तिनं पराभव केला आणि रौप्य पदकावर नाव कोरलं. आणि आता एक मोठी बातमी. देशातल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं केलेल्या धडक कारवाईत एकट्या गुजरातमधून सुमारे 5,000 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. ड्रग्जचा हा भला मोठा साठा पकडण्यात आलाय. विविध यंत्रणांचा यात समावेश आहे. यंत्रणांनी विविध आंतरराष्ट्रीय कॉल टॅप करून सगळ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. गेल्या काही महिन्यात NDPSच्या एकूण 422 प्रकरणात गुन्हे दाखल झाले तर सुमारे 667 जणांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली. यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 30 पाकिस्तानी, 17 इराणी, 2 अफगाणी आणि 1 नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे. 6 महिन्यात एकूण 5,000 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात मुंबईची बित्तम बातमी, महामुंबई.